मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, पुनर्रचित सेतू अभ्यास 2022-23 या अंतर्गत दिवस दुसरा कृतीपत्रिका 2 इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या विषयातील ही जी कृतीपत्रिका आहे त्या कृतीपत्रिकेविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. मित्रांनो, या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपण त्या उत्तरांच्या स्पष्टीकरणासह अभ्यासणार आहोत. मित्रांनो, या अगोदर आपण विज्ञान भाग 1 ची कृतीपत्रिका पहिली व दुसरी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहेत. त्याचबरोबर विज्ञान भाग 2 ची कृतीपत्रिका 1 देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. ह्या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तर कृतीपत्रिका 2 मध्ये आपल्याला समजून घेऊया या अंतर्गत मेंडेल यांचे आनुवंशिकतेचे सिद्धांत याविषयी माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग, मेंडेलचा द्विसंकर संततीचा प्रयोग या सर्वावर आधारित आपल्याला काही पुढे प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि ही कृतीपत्रिका 2 इयत्ता 9वी पाठ्यक्रमांक 16 आनुवंशिकता व परिवर्तन यावर आधारित आहे. तर यामध्ये क्षमता विधाने दिलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण या कृतीपत्रिका 2चा पूर्णपणे अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला या खालील गोष्टी लक्षामध्ये येतील, ज्यामध्ये मातापित्याकडून संततीमध्ये समान प्रमाणात जनुकीय पदार्थ संक्रमित केले जातात. यावर लक्षणांच्या आनुवंशिकतेचे सिद्धांत आधारलेले आहेत. हे मेंडलने त्यांच्या एकसंकर व द्विसंकर संतती प्रयोगातून आपल्याला समजून सांगितलेलं आहे. यावरून जनुकविधा व स्वरूपविधा यांचे गुणोत्तर देखील आपल्याला लिहिता येतील. तर मेंडेलचा जो एकसंकर संततीचा प्रयोग आहे आणि द्विसंकर संततीचा प्रयोग आहे यामध्ये आपल्याला महत्त्वाचा एक फरक जाणवतो की एकसंकर संततीमध्ये विरुद्ध लक्षणांची केवळ एकच जोडी आहे. उदाहरणार्थ उंच असणारे व बुटके झाडे यांच्यामध्ये संकर घडून आणलेलं आहे. परंतु जे द्विसंकर संतती आहे यामध्ये विरुद्ध लक्षणांच्या 2 जोड्यांचा समावेश केलेला आपल्याला आढळतो. मेंडलने एकापेक्षा जास्त लक्षणांच्या जोड्या एकाच वेळी वापरून या वाटाण्याच्या झाडात संकराचे प्रयोग केलेले आहेत. उदाहरणार्थ गोल पिवळ्या बीजांच्या झाडांचा संकर सुरकुतलेल्या हिरव्या बीजांच्या झाडांशी घडवून आणला आणि यामध्ये बीजांचा रंग व त्याचे प्रकार अशा 2 लक्षणांचा समावेश केलेला आहे. म्हणूनच याला द्विसंकर संतती असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी P1 मध्ये म्हणजेच जनक पिढी पहिली यामध्ये देखील उंच झाडे आहेत आणि F1 म्हणजेच पहिली संतानी पिढी यामध्ये देखील उंच झाडे आहेत. परंतु त्यांची स्वरूपविधा जरी समान असली तरी जनुकविधा ही भिन्न होती. मेंडेल यांनी F1 पिढीतील झाडांचे स्वफलन होऊ दिले आणि यामधूनच मग पुन्हा F2 म्हणजेच दुसरी संतानीय पिढी याची निर्मिती केली. स्वरूपविधा म्हणजेच सजीवांचे बाह्यरूप, उदाहरणार्थ उंच अथवा बुटकी झाडे, आणि जनुकविधा म्हणजे दृश्य लक्षणासाठी कारणीभूत असलेली जनुकांची जोडी. मित्रांनो, आपण अभ्यास केलेला की जनुकांची एक जोडी एका ठराविक लक्षणासाठी कारणीभूत असते, जबाबदार असते. त्यानंतर पुढे सराव करूया या अंतर्गत पुढे आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. त्यातील पहिला प्रश्न, नावे लिहा. मेंडलच्या एकसंकर प्रयोगात जनक पिढी P1 मध्ये उंच झाडासाठी वापरलेली इंग्रजी अक्षरे कोणती आहेत हे आपल्याला लिहायचं आहे. त्याचबरोबर बुटक्या झाडांसाठी वापरलेली इंग्रजी अक्षरे कोणती आहेत हे देखील आपल्याला लिहायचं आहे. तर उंच झाडासाठी वापरलेली इंग्रजी अक्षरे आहेत कॅपिटल टी, आणि बुटक्या झाडांसाठी वापरलेली इंग्रजी अक्षरे आहेत ही म्हणजे स्मॉल टी. तर याचं उत्तर आपण या पद्धतीने देऊया. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालील तक्त्यातील रिकाम्या जागेत मानवी प्रभावी किंवा अप्रभावी वैशिष्ट्यांची आपल्याला या ठिकाणी नावे द्यायची आहेत. या ठिकाणी हे सर्व प्रभावी वैशिष्ट्ये आहेत मानवामधील आणि पुढच्या बाजूला अप्रभावी वैशिष्ट्ये आहेत आणि या ठिकाणी काही जागा रिक्त दिलेल्या आहेत, त्यांची देखील आपल्याला नावे द्यायची आहेत. तर मानवामध्ये जे प्रभावी लक्षण आहे, दुमडणारी जीभ हे प्रभावी लक्षण आहे. परंतु मग पुन्हा अप्रभावी लक्षण काय असेल हे आपल्याला लिहायचं आहे. तर अप्रभावी लक्षण म्हणजेच न दुमडणारी जीभ असेल. त्यानंतर अप्रभावी लक्षणामध्ये हातावर केस नसणे हे अप्रभावी लक्षण आहे. तर प्रभावी लक्षण काय असेल मित्रांनो? तर हातावर केस असणे हे प्रभावी लक्षण आहे. त्यानंतर प्रभावी लक्षणामध्ये तिसरं वैशिष्ट्य दिलेलं आहे ते म्हणजे काळे व
कुरळे केस हे प्रभावी लक्षण आहे. परंतु मग अप्रभावी लक्षण काय असेल हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर भुरे व सरळ केस हे अप्रभावी लक्षण आहे. त्यानंतर अप्रभावी लक्षणामध्येच कानाची चिकटलेली पाळी हे अप्रभावी लक्षण आहे. तर प्रभावी लक्षणामध्ये काय येईल? कानाची मोकळी पाळी. तर अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण केलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, मेंडलच्या एकसंकर संततीच्या प्रयोगातील रिकाम्या जागी योग्य उत्तर लिहा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे स्वरूपविधा उंच आणि बुटकी, त्याची जनुकविधा कॅपिटल टी आणि बुटकीची जनुकविधा स्मॉल टी. आता या ठिकाणी जी युग्मक आहेत ना, या युग्मकामध्ये एकाच प्रकारचे युग्मक येतात, कॅपिटल टी आणि इकडं स्मॉल टी. पहिले संतानी पिढीमध्ये ही युग्मक एकत्र येतात आणि काय तयार होईल? कॅपिटल टी स्मॉल टी. याची स्वरूपविधा काय असेल? उंच असेल. त्यानंतर पुढे जाऊया. या तक्त्यामध्ये परत आणखी तुम्ही पहा, इथं पुयुग्मक आहेत आणि या बाजूला स्त्रीयुग्मक आहेत. पुयुग्मकामधील कॅपिटल टी आणि स्मॉल टी, त्यानंतर स्त्रीयुग्मकामधील कॅपिटल टी आणि स्मॉल टी यांचा ज्यावेळेस संकर होईल ना, त्यावेळेस आपल्याला F2 म्हणजे दुसरी संतानीय पिढी येईल. तर इथं काय येईल मित्रांनो? कॅपिटल टी हे आपण लिहिलेलं आहे, कॅपिटल टी. त्यानंतर इथं स्मॉल टी. तर अशा प्रकारे स्मॉल टी. अशा प्रकारे आपण हे दुसऱ्या संतानीय पिढीमधील सदस्यांची जनुकविधा आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4, खालील तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी लक्षणे आहेत आणि पुढे प्रकार दिलेले आहेत. तर F2 मध्ये शुद्ध प्रभावी म्हणजे कॅपिटल टी अशा प्रकारचं जर जनुकविधा असेल तर हे झाड उंच झाड असतं. तर त्याचा प्रकार आपल्याला लिहायचं. हे असेल समयुग्मनजी. पुढे एक दिले आपल्याला समयुग्मनजी. त्यानंतर लक्षणामध्ये F2 मिश्र प्रकारची म्हणजेच कॅपिटल टी स्मॉल टी अशा प्रकारची झाडे जर असतील तर याला काय म्हणायचं? विषमयुग्मनजी. तर अशा प्रकारे आपण ही 2 उत्तरे इथे दिलेली आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, मेंडलच्या द्विसंकर संततीच्या प्रयोगाचा तक्ता अभ्यासून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा जो तक्ता आहे हा द्विसंकर संततीचा तक्ता आहे मित्रांनो. तर यावर आधारित आपल्याला पुढे काही प्रश्न विचारलेत. तर वरील तक्त्यावरून युग्मकांसाठी इंग्रजी अक्षरे लिहा. या युग्मकांसाठी इंग्रजी अक्षरे द्यायची आहेत किंवा जनुकविधा द्यायची आहे. सुरुवातीला दिले स्वरूपविधा गोल पिवळी. तर काय येईल मित्रांनो? गोल पिवळीसाठी येईल कॅपिटल आर, कॅपिटल वाय. त्यानंतर आणखी या ठिकाणी वेगवेगळी जनुकविधा येऊ शकते. ते म्हणजे कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय या प्रकारे. त्यानंतर पुढे सुरकुतलेली पिवळी. तर या ठिकाणी काय येईल मित्रांनो? स्मॉल आर, कॅपिटल वाय. तर ही सुरकुतलेली हिरवी आहेत. त्यानंतर गोल हिरवी. तर गोल हिरवीमध्ये कॅपिटल आर आणि स्मॉल वाय. याची आणखी वेगळी जनुकविधा देखील येऊ शकते. कॅपिटल आर, स्मॉल वाय. हे देखील काय असेल मित्रांनो? गोल हिरवी. त्यानंतर सुरकुतलेली हिरवी ती म्हणजे स्मॉल आर आणि स्मॉल वाय. तर अशा प्रकारचे आपण या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. पुढे जाऊया. पुढे आणखी याच तक्त्यावर आधारित पुढचा प्रश्न विचारलाय. वरील तक्त्यावरून स्वरूपविधा गुणोत्तर लिहा. तर गोल पिवळी, सुरकुतलेली पिवळी, गोल हिरवी व सुरकुतलेली हिरवी यांची अगोदर आपल्याला संख्या लिहायची आहे. त्यानुसार मग पुन्हा स्वरूपविधा गुणोत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. तर गोल पिवळी किती येतील मित्रांनो? 9. सुरकुतलेली पिवळी किती असतील? 3. त्यानंतर गोल हिरवी किती असतील? 3. आणि सुरकुतलेली हिरवी ही 1 असते. त्यानुसार आपण स्वरूपविधा गुणोत्तर लिहूया. 9 3 आणि 3 तर हे झाले स्वरूपविधा गुणोत्तर. पुढे जाऊया मित्रांनो. पुढे यावरच आधारित तिसरा प्रश्न जनुकविधा गुणोत्तर लिहायचे आपल्याला मेंडलच्या द्विसंकर संततीमधील. तर या ठिकाणी आपल्याला या जनुकविधा दिलेल्या आहेत. या एकूण 16 जनुकविधा असतील. तर पहिल्याचं गुणोत्तर येईल मित्रांनो 1, त्यानंतर परत 1, त्यानंतर 2, त्यानंतर 4, परत 2, त्यानंतर 1. तर अशा प्रकारे या दिलेल्या जनुकविधांची संख्या आपण घेतलेली आहे. आता पुढे आपण यांचं गुणोत्तर लिहायचं. याच संख्या आपल्याला या जनुकविधा गुणोत्तरामध्ये लिहायची आहेत. 1, त्यानंतर 2, 4, 2, 1. तर याला जनुकविधा गुणोत्तर 1 1, 1 2, 2 2, 2 4
4 2 2 2 त्यानंतर 2 1 आणि शेवटी 1 1 तर हे झालं जनुकीय गुणोत्तर. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 मधील कृतीपत्रिका दुसरी याची उत्तरांच्या स्पष्टीकरणासह माहिती घेतलेली आहे. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित कृतीपत्रिका यांची माहिती आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर अशाच प्रकारचे विज्ञानविषयक व्हिडिओज व वेगवेगळे शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.